यमहं नमामि। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। ओम शांति शांति शांति। विद्या आणि अविद्या, संभूती असंभूती या जोड्या, त्यांच्या उपासनेचे परिणाम आणि त्या दोन्हीच्या सह जगताना मनुष्याला प्राप्त होणारं श्रेय, हे सगळं आपण पाहिलं. आणि काल शेवटी आपण पाहिलं, हिरणमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ते हिरणमय पात्र, सत्याला ज्याचं आच्छादन आहे, ते हिरणमय पात्र कसं वेगवेगळ्या प्रकारचं आहे, म्हणजेच परमात्म तत्वाच्या अनुभवात व्यक्तीला कोणकोणत्या स्तरावर कसे कसे अडथळे येऊ शकतात, ही रूप रस गंधाची भोवतालची दुनिया त्याला कशी भुलावण घालत असते आणि त्याला श्रेयाकडून प्रेयाकडे कसं खेचत असते, याचं काही उदाहरणं आपण काल पाहिली. सामान्य स्तरावर मनुष्याचं जीवन उन्नत होण्यात काय काय अडचणी असतात त्या आपण पाहिल्या. पण परमार्थ मार्गावर चांगली प्रगती केलेल्या, पुढे गेलेल्या साधकांच्या बाबतीत सुद्धा मोठ्या अडचणी हे हिरणमय पात्र निर्माण करू शकतं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यांचे एक शिष्य होते, रामानंद महाराज बीडकर नावाचे ते शिष्य होते. आपण कोणी त्यांचं चरित्र वाचलं असेल, त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. तर यांचा व्यवसाय म्हणजे ते अत्तर बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आणि तऱ्हेतऱ्हेची सुंदर अत्तर बनवायची आणि विकायची, याचा त्यांना शौक पण होता आणि तो त्यांचा व्यवसाय पण होता. जेव्हा ते अगदी एकाग्रतेने अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणाशी बसून साधना करायला लागले, तेव्हा महाराज म्हणाले की बाबा, तुला हा अत्तरांचा व्यवसाय सोडायला पाहिजे. त्या अत्तरांचं तुला काय करायचं ते कर, पण इथे काय आता आणलेली मला चालणार नाही. तुझ्या जीवनात यापुढे अत्तरांना काय स्थान नाही आहे. पण ते काय त्यांना पटायचं नाही. म्हणजे स्वामींकडे येताना सुद्धा वाटेत थोडा काय बिझनेस झाला तर बरं. म्हणजे काही काही लोक असं जातात, तीर्थयात्रेला जाताना पण वाटेत थोडा बिझनेस झाला तर बरं, तिथे पण कोणी आपले बिझनेसवाले भेटले तर बरं, असं विचार करतात. तसे हे रामानंद महाराज बीडकर स्वामींकडे अक्कलकोटला येताना सुद्धा त्या अत्तरांच्या कुप्या भरलेली असे एक पिशवी घेऊन ते नेहमी घोड्यावरून यायचे आणि ती पिशवी बरोबर असायची आणि वाटेतल्या गावांमध्ये पण काही वेळा व्यवसाय करत करत यायचे. पण महाराजांना ते नको असल्यामुळे एक दिवस काय झालं की ते येत असताना त्यांचा घोडा बिथरला आणि ती सगळी अत्तर, काय काय म्हणतो आपण, हिना आहे, केवडा आहे, आणखी काय बकुळ आहे, गुलाब आहे, ती काय काय अत्तर जी त्यांच्याकडे होती ती सगळीच एकमेकांच्या मध्ये मिसळून गेली. बाटल्या फुटल्या सगळ्या, घोड्यावरून ते स्वतः पडले, त्या बाटल्या फुटल्या, ती अत्तर सगळी एकमेकांच्या मध्ये मिसळून गेली. त्यांना वाईट वाटलं, मौलिक पुष्कळ किंमत असलेली अत्तर. मग ते तसंच ते सगळं घेऊन स्वामींकडे आले. मग ते म्हणाले की आता हौस फिटली का, आता पुरे झालं का, आता तरी ते टाकून दे. तर त्यांनी काय केलं की ते सगळे सुगंध जे होते ते एकत्र केलं आणि त्याचं चांगल्यापैकी अष्टगंध केलं आणि मग म्हणाले ही शेवटची विक्री, आता पुन्हा विक्री करणार नाही म्हणाले. आणि त्याचं अष्टगंध केलं आणि तिथे जे जे कोणी होते त्यांना लावलं आणि त्या दिवसापासून अत्तर आणि हा सगळा जो शोक खाली ठेवला तो तसा पुन्हा कधी त्यांनी त्याला स्पर्श केला नाही. असं संत आपल्याला शिकवत असतात. तर चांगल्या मार्गावर पुढे गेलेले लोक सुद्धा त्यांच्या मार्गात सिद्धी या अडथळा म्हणून येतात. आणि जो कोणी परमार्थ मार्गावर माणूस जातो, एकाग्रतेची साधना करायला लागतो, त्याची ती संवेदना तरल होते, दुसऱ्याच्या चित्ताचा वेध घ्यायला लागते, कोणाच्या मनात काय आहे ते समजायला लागतं. आणखी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी त्याच्यासमोर हात जोडून उभ्या राहायला लागतात आणि त्या सिद्धींचा मोह ह्या त्याच्यासाठी ते हिरणमय पात्र होऊन बसतं. आणि तो त्यातून जर बाहेर नाही पडला
तर त्या सिद्धींच्या भूलभुलैयात हरवतो आणि परमात्म्याला तो गमावून बसतो. असे कितीतरी लोक आपल्याला परमार्थ मार्गामध्ये दिसतात. लोक त्यांच्याकडे कशाला जातात की मग आमच्या घरी काय होणार आहे भविष्य माहिती करून घ्यायला जातात, कुंडली माहिती करून घ्यायला जातात, पत्रिका पाहायला जातात. तर कुंडली पत्रिका तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही कसं वाचाल हा परमार्थ नव्हे. जे काय आयुष्य तुम्हाला सामोरं त्याला जायचं आहे ते शांतपणे सामोरं जावं. ते सगळं भोगण्याची शक्ती देवाने मला द्यावी असं म्हणावं. पण याच्यातून सुटकेचे मार्ग जे शोधायला जातात आणि असे लोक सिद्धींच्या जाळ्यात सापडतात आणि या हिरणमय पात्रामुळे त्यांना सत्याचं दर्शन होत नसतं. योगी अरविंदांनी याचा एक वेगळ्या स्तरावरचा अर्थ सांगितलेला आहे. तो फार मौलिक अर्थ आहे. ते म्हणतात कॉन्शियसनेस किंवा चेतना याचे जे वेगवेगळे स्तर आहेत तर त्याच्यात मेंटल कॉन्शियसनेस हा एक त्यातला स्तर आहे. आणि मेंटल कॉन्शियसनेस म्हणजे मनाच्या स्तरावरची चेतना, म्हणजे मनाच्या पातळीवर असलेले एक दुसऱ्यांशी असलेले संघर्ष, मनाने स्वतःपाशी जपलेल्या आवडीच्या कल्पना, आठवणी, असं जे मनाचं जगत असतं. म्हणजे ते असं म्हणतात की मेंटल कॉन्शियसनेस इज द हर्डल. ही एक अडचण आहे. ती ओलांडल्याशिवाय म्हणजे मन हे पूर्ण अक्रिय झाल्याशिवाय, ज्याला आपण सुप्रामेंटल कॉन्शियसनेस म्हणतो, तिकडे मनुष्याला जाता येत नाही. म्हणून अरविंदांच्या दृष्टीने मेंटल कॉन्शियसनेस हे सुद्धा एक हिरणमय पात्राचं एक रूप आहे. असं हे सगळं हिरणमय पात्राबद्दल आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रार्थना या ऋषींनी केलेली आहे. पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते कल्याण ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामी सो सावसौ पुरुषः सोहम. याचा अर्थ आपण काल शेवटी पाहत होतो. पूषण हे सूर्याचं पण एक नाव आहे. पूषणे नमः असं सूर्य नमस्कार घालतात लोक, त्यात ते म्हणत असतात. तर पूषण म्हणजे जो आपल्याला प्रकाशणारा सूर्य दिसत असतो, तो सूर्य हा जो सविता आहे, म्हणजे अनंत ब्रह्मांडांचा जो अध्यक्ष आहे. गायत्री मंत्रामध्ये आपण जे म्हणतो किंवा ध्येय सदा सवितृमंडल मध्यमवर्ती, म्हणजे सूर्य मालिकांची जी मंडलं आहेत वेगवेगळी, त्यांचा जो मध्यवर्ती अध्यक्ष जो काही कोणी आहे गायत्री मंत्रामध्ये, तर सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असं ज्याच्याबद्दल म्हटलं, ज्याला प्रार्थना केली जाते, तो हा आपल्याला दिसणारा सूर्य नव्हे. तरी हा सूर्य आणि याच्या सूर्यमालिका, अशा अनंत सूर्यमालिका, अशा आकाशगंगा आणि अनंत आकाशगंगा यांचा अध्यक्ष असणारा जो सविता, त्याला केलेली ती प्रार्थना आहे. आणि इथे सुद्धा पूषण हे त्या अर्थाने वापरलेलं आहे. पूषण हा लौकिक सूर्य, हा आता म्हटलं तसं या सगळ्या जगाच्या चालक शक्तीचा तो प्रतिनिधी आहे. एक ऋषे असं विशेषण त्यांनी वापरलेलं आहे. तर एकर्षे म्हणजे एकाकी परिक्रमा करणारा. असं म्हणतात की या 7 व्याहृतींमध्ये तो एकाकी परिक्रमा करत असतो. तो यम आहे. काल आपण हा अर्थ पाहिलेला आहे, पण एकदा उजळणी करू. तो यम आहे, याचा अर्थ या सगळ्या जगातल्या विविध शक्तींचं नियमन करणारा आहे. तो सूर्य आहे, प्रकाशदायी आहे. प्राजापत्य आहे, म्हणजे तो आताचा जो दिसणारा हा सूर्य आहे, हा प्रजापती म्हणजे परब्रह्माचा तो एक प्रकाशरूपी शक्तिरूपी अपत्य आहे. त्याला विनंती या ऋषींनी केलेली आहे की तुझे किरण आवरून घे, कारण त्या किरणांच्या पिसाऱ्यामध्ये मला तुझं खरं स्वरूप पाहता येत नाही. म्हणून तो किरणांचा पिसारा आवरून घे. मग काय होईल? यत्ते रूपम कल्याणतमम, सर्वांचं कल्याण करणारं असं तुझं जे रूप आहे, तत्ते पश्यामी, ते मला दिसू शकेल, ते मी पाहीन. यो सावसौ पुरुषः सोहम, आणि मला हे कळेल की ते जे बिंब, तेजोबिंब मी पाहतो आहे तोच मी आहे. या अनुभवापर्यंत, बोधापर्यंत मी येईन. याच्यासाठी म्हणून तर तू हा सगळा तुझा पसारा आवरून घे, ही जी तुझी माया आहे ही आवरून घे. आणि तू मला, मी सत्यधर्म आहे, मी सत्याची उपासना करणार आहे. आपण काल सत्याची अनंत रूप पाहिली. खरं बोलणं म्हणजे काय सत्य नव्हे, तर सत्य म्हणजेच ईश्वर, सत्य म्हणजेच अनंत, सत्य म्हणजेच परब्रह्म असं आपण पाहिलं. आणि त्या सत्याची उपासना करणारा सत्यधर्मा हा त्याचं कल्याणकारी रूप पाहू इच्छितो. इथवर आपण काल आलेलो होतो. आज आपण पाहतो आहोत या श्लोकामध्ये हा जो ऋषी आहे हा
अशा एका टप्प्यावर आहे की आता शरीर आणि त्याचा आत्मा हे एकत्र राहू शकत नाहीत. संपूर्ण जीवन उत्तम रीतीने व्यतीत केलेलं आहे, शुभ कर्मामध्ये व्यतीत केलेलं आहे, शुभ उपासनेमध्ये व्यतीत केलेलं आहे. आणि असा कृत कार्य शेवटचा दिस गोड व्हावा अशा एका भूमिकेमध्ये हा एक वृद्धत्वाकडे झुकलेला असा हा साधक, आणि आता शरीर सोडायच्या टप्प्याला आलेला असा हा साधक आता काय म्हणतो आहे, जणू काही स्वतःलाच तो काय सांगतो आहे की वायुरनिलम अमृतम. आपण म्हणूया, वायु अनिलम अमृतम अथेदम भस्मांतं शरीरम ओम क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. दोनदा म्हणतायत की क्रतो स्मर कृतं स्मर. आणि काय होणार आहे, लवकरच काय होणार आहे की या शरीरातला जो वायू आहे हा अनिलम अमृतम, म्हणजे याला सूत्रात्मा असा शास्त्रामध्ये शब्द आहे की या शरीरातला जो वायू आहे तो जो विश्वात्मक अशा प्रकारचा प्राण आहे त्याच्यामध्ये तो विलीन होणार आहे. आणि मग काय उरणार आहे, फक्त कलेवर, पंचमहाभूतांनी बनलेलं कलेवर शिल्लक राहणार आहे आणि ते अग्नीद्वारा पंचमहाभूतांमध्येच विलीन होणार आहे. पण त्यापूर्वी ओम क्रतो स्मर कृतं स्मर असं द्विरुक्ती केलेली आहे, पुन्हा पुन्हा स्वतःला आठवण केलेली आहे, ज्याला आपण क्रतू ह्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. क्रतू या शब्दाचे दोन अर्थ आहेत. क्रतू या शब्दाचा अर्थ यज्ञ असा आहे, शतक्रतू म्हणजे 100 यज्ञ करणारा तो शतक्रतू. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की संकल्पात्मक कर्म, काही विशिष्ट संकल्प चित्तामध्ये धरून केलेलं अनुष्ठान, कर्मानुष्ठान अशा अर्थाने पण क्रतू हा शब्द वापरला जातो. कृतम केलेलं, तुझ्या हातून आयुष्यभरात जे जे काही घडलेलं आहे त्याचं तू आठवण कर. शेवटच्या क्षणी असं म्हणतात की संपूर्ण जीवनाचा पट मनुष्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ते जे जे काही केलेलं आहे, बरं वाईट जे जे काही केलेलं आहे ते सगळं त्या मनुष्याला जणू काय त्या एका क्षणामध्ये त्याचं सगळं जीवनाचं सार हे त्याच्यासमोर स्पष्ट होतं. आणि शेवटच्या क्षणी जो काही संकल्प असतो तो घेऊन मग मनुष्य पंचमहाभूतात्मक देह सोडून तो जीवात्मा हा पुढच्या प्रवासाला जात असतो. म्हणून श्राद्ध कर्मामध्ये असं म्हणतात की अभिरम्यताम, तर तुम्ही आनंदाने आता हा पंचमहाभूतात्मक देह तुम्ही सोडलेला आहे, आता तुमचा पुढचा जो काही प्रवास आहे तो तुम्ही आनंदाने करा, आता तुम्ही पुढे जा, आमच्या चित्त गुंतवू नका, असं श्राद्ध संस्कारांमध्ये म्हणत असतात. तर हा पंचमहाभूतात्मक देह आहे, याची 4 चिमटी राख फक्त शिल्लक राहणार आहे. पंचमहाभूत जी आपल्याला भोवताली दिसतात ती आपल्या देहामध्ये असतात, आपण जाणतो. पृथ्वी तत्व काय आहे, आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व काय आहे, तर आपल्या अस्थी आहेत, आपलं मांस आहे, हे सगळे जे स्थूल आहे हे पृथ्वी स्वरूप आहे. आपल्या शरीरामध्ये जे रस आणि रक्त वाहत आहे हे आपल्या शरीरातलं आप किंवा जल स्वरूप आहे. मग अग्निस्वरूप आहे, आपल्या पोटामध्ये वैश्वानर आहे आणि तो सगळे पचाम्यन्नम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न जो पचवत असतो तो वैश्वानर आपल्या जठरामध्ये आहे. आपल्या शरीराला तपमान आहे आणि ज्यावेळी ते तपमान शांत होतं, शिल्लक राहत नाही, शरीर थंड कलेवर होतं. हे अग्नी मनुष्याच्या शरीरामध्ये आहे, वायू आहे, अग्नी आहे आणि ज्याला आकाश म्हणतो, स्पेस म्हणतो, अशी पण भरपूर आपल्या शरीरामध्ये, आपल्याला कल्पना नाही एवढी स्पेस आपल्या शरीरात आहे. तर असं हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर जेव्हा अग्नीत साथ होतं तेव्हा त्या भोवतालच्या पंचमहाभूतांमध्ये ते लीन होऊन जातं आणि जीवात्मा हा पुढच्या प्रवासाला निघतो. ही सगळी घटना ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय गोड करून ठेवलेली आहे. तर ते वर्णन करतात, म्हणजे गुरु आणि ईश्वर एकरूप मानतात. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आचार्योपासनेमध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत गुरूंची सेवा तर करीनच, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या शरीरातली ही जी 5 तत्व ही कशी कशी सेवा करतील याचं फार हृदय सुंदर वर्णन आलेलं आहे. पण त्यांचा एक अभंग आहे, तर प्रभूच्या ठिकाणी ही 5 महाभूत लीन कशी होतील याचं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते कसं म्हणतात, आकार स्थूल नाशिवंत हे तरी जाईल भूमी आत, तयावरी हरी चालत तेणे मी होईन कृतकृत्य. आता पृथ्वी तत्वाबद्दल ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा बोलतायत. ते म्हणतात की हा माझा जो आकार आहे ना,
हा नाशिवंत आहे, केव्हा तरी जाणार आहे. तर हे जे माझं स्थूल देह आहे माझा, हा भूमी आत, यातलं जे पृथ्वी तत्व आहे हे भूमीच्या आत जाणार आहे आणि मग त्याच्यावरून माझ्या प्रभूची पावलं चालणार आहेत आणि त्यामुळे मी कृतकृत्य होणार आहे. ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथे श्री चरण ठाती श्री गुरुचे. ज्ञानेश्वरी. आणि तसा समांतर हा अभंग पण आहे. हे झालं पृथ्वी तत्वाबद्दल. आता आप जलतत्वाबद्दल ते सांगतात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, दुजा गुण आपी मिळे, तरी मी होईन गंगा जळे. हरी अभिषेक अनुदिनी, सुखे सर्वांगावरी खेळे. मी ते जल आहे, ज्यांनी प्रभू स्नान करतात ते जल मी देह ठेवल्यानंतर होईल. आणि माझ्यातलं जे जलतत्व आहे त्यांनी मी प्रभूला स्नान घालीन, सुखे सर्वांगावरी खेळे. सर्वांगावरी वर ते प्रभूच्या सर्वांगावर ते जल खेळेल. तिजा गुण तेजोरूप, तरी मी होईन महादीप, हरी रंगणी दीपमाळा, दीप उजळीन समीप. ते म्हणतात की माझ्यातलं जे तेजस तत्व आहे, अग्नितत्व आहे, तर ते काय होईल, मी महादीप होईन. म्हणजे प्रभूच्या समोर लावलेला दिवा मी होईन. आणि मंदिराच्या समोर जी दीपमाळ असते त्याच्यात दिवे तेवत असतात, तिथे माझ्या शरीरातलं जे अग्निस्वरूप आहे तर ते तिथे जाऊन राहील आणि ते तत्व पण प्रभूची सेवा करील. वायू व्यापक चौथा गुण, तरी मी विंजणा होईन, हरी अष्टांगे निववीन, ऐसी दृढ धरीन खूण. आता चौथा जे तत्व आहे ते काय, वायू तत्व आहे. तर मी काय होईन, विंजण वारा होईन. प्रभूला जो वारा घालणारा जे कोणी असेल तर तो जो पंखा आहे तिथे मी जाऊन राहील. माझ्यातलं जे वायू तत्व आहे ते तिथे जाऊन राहील आणि प्रभूला मी वारा घालीन आणि त्यामुळे मी कृतकृत्य होईन. हरी अष्टांगे निववीन. प्रभूला उष्मा होतो, त्रास होतो त्या उष्म्याचा, तर मी त्याला सुख देणारा, शीतळता सुख देणारा तो जो वायू आहे ते माझ्यातलं वायू तत्व तिथे जाऊन राहील. आकाशाचा पाचवा गुण. आता पाचवा आकाश आहे. तरी मी महाप्रासादी राहेन. प्रभू ज्या प्रासादामध्ये राहत असतील त्या प्रासादातला जो अवकाश आहे तो मी होऊन राहील. म्हणजे माझ्यातच प्रभू हालचाल करतील, माझ्यात प्रभू जेवतील, झोपतील, हिंडतील, फिरतील, लोकांशी बोलतील. अशा प्रकारे माझ्या शरीरातली जी 5 तत्व आहेत ही मी असताना, देहात असताना तर प्रभूच्या सेवेत मी अर्पण करीनच करीन, पण देह ठेवल्यानंतर सुद्धा ही 5 तत्व अशा प्रकारे प्रभूच्या भोवताली राहतील आणि प्रभूची सेवा करतील. तेवढी उंच आणि उदात्त भावना आहे, आपण समजून घ्या. पार्वतीबाई देशपांडे नावाच्या इथे मामासाहेब देशपांडे म्हणून मोठे संत होऊन गेले, त्यांच्या आई. तर त्या आपल्या मुलाला नेहमी सांगायच्या की बाबा, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत उपासना केली पाहिजे आणि ज्यावेळी या शरीराची 4 चिमटी राख होईल ना, तर त्यावेळी आणि त्यानंतर सुद्धा उपासना केली पाहिजे, असं ती आई आपल्या मुलाला सांगत असते. इथे या उपासनेचं आपण सुंदर चित्र ज्ञानेश्वर माऊलींनी काढलेलं हे आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे भस्मांतम शरीरम वायुरनिलम अमृतम अथेदम भस्मांतम शरीरम ओम क्रतो स्मर कृतम स्मर. तू जे संकल्पात्मक कर्म केलेलं आहेस, यज्ञरूप कर्म केलेलं आहेस, म्हणजे इदम न मम या भावनेने तू जे जे काही केलंस आणि मी केलंस अशी आठवण पण विसरून गेलास. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. भगवी वस्त्र परिधान करणं हा संन्यास व्रताचा प्रारंभ आहे. आणि कुठल्याही रंगांच्या अतीत होणं म्हणजे अस्तित्वच माझे मी पण हारोपो, अशा प्रकारची जी प्रभुतत्वाशी एक कठोपनिषदाने फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणाले एक पाणी आहे आणि ते शुद्ध 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 होत गेलं, गंगाजलासारखं शुद्ध झालं आणि मग ते गंगेत मिसळलं तर शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळलं म्हणजे काय, शुद्ध पाणी शिल्लक राहिलं. तसं मनुष्य देहातच ज्यांनी अशी चरमशुद्धी साधली, तो मनुष्यात देह जेव्हा ठेवतो तेव्हा त्या विराट अनंत जलामध्ये, अनंत सागरामध्ये, चैतन्य सागरामध्ये तो अत्यंत शुद्ध स्वरूपात लीन होऊन जातो. तर अशा वेळी ह्या ज्या फळ आणि देठ यांच्या तुटीचा हा प्रसंग आहे. असं फळ आणि देठ यांच्या तुटीच्या या प्रसंगी माणसाने काय आठवावं, मी आयुष्यात किती नाम घेतलं, मी हरिस्मरणपूर्वक कसं किती काम केलं,
तर असं आठवता आठवता ती सगळी चित्र डोळ्यासमोर आणावीत. मी असा आरतीला बसलेलो होतो, खंडन भव भंजन, आणखी काही नामस्मरण करत होतो, ध्यान करत होतो, मी काही सद्ग्रंथांचं वाचन स्वाध्याय करत होतो आणि या सगळ्यातून माझं आणि प्रभूचं काही नातं जुळत होतं. या सगळ्याचं चिंतन यावेळी आपण करावं, कृतम स्मर. आणि याच्यानंतर सुद्धा हा देह असेपर्यंत आणि नंतर हेच एक माझं आयुष्य ज्याला म्हणतो आपण ते असावं, माझ्या अस्तित्वाचा हाच केवळ हेतू असावा, असं म्हणणं म्हणजे कृतम स्मर, क्रतुम स्मर, असं या श्लोकामध्ये स्वतःला हा ऋषी सांगतो आहे. ईश उपनिषदाचे मंत्र ज्यांना स्फुरले ते थोर ऋषी म्हणजे दधीची ऋषी, ते थोर ऋषी म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी. दधीची ऋषींनी आपल्या अस्थी दिल्या इंद्राच्या हाती वज्र करण्यासाठी. याज्ञवल्क्य ऋषींचं आपल्याला माहिती आहे की त्यांनी तो वैशंपायन म्हणून त्यांचे मामा होते, त्यांनी एक यजुर्वेद रचला. यांनी आणखी एक आपल्या प्रतिभेने नवा यजुर्वेद रचला, त्यातलीच वाजसेनीय संहिता म्हणजे हे आपलं उपनिषद आहे. तर असे महान प्रतिभेचे संत ऋषी हे त्या अखेरच्या क्षणाला असं म्हणतायत की प्रभू, जन्म सगळा तुझ्या सेवेत गेला आणि यानंतर सुद्धा तुझ्याशी एकच रूपत्वानी तुझी सेवाच मला करू दे. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. अशी प्रार्थना हा ऋषी करतोय. आणि अगदी शेवटची प्रार्थना यातली अशी आहे, ज्या प्रार्थनेनी चांगल्या चांगल्या विचारवंतांना हे काही वेळा संभ्रमित केलेलं आहे, अशी ही प्रार्थना आहे. आपण म्हणूया आणि मग त्याच्या अर्थाकडे जाऊया. ओम अग्ने नय सुपथा, राये अस्मान, विश्वानि देव, वयुनानि विद्वान, युयोध्यस्मत्, जुहुराणमेनो, भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम. राये म्हणजे संपदेच्या प्राप्तीकरता, युयोध्य तू नष्ट कर, आणि काय अस्मद म्हणजे आमची. तर आमच्या जीवनातली जर काही मलिन कृती असेल, आज सुद्धा काही मलिन संस्कार या क्षणी जर आमच्या चित्तावर असतील, तर ते तू, आमच्यात काही वक्रता असेल तर ती तू दूर कर आम्हाला. वयम विशुद्धाः संत इष्टम प्राप्स्याम, असं त्याच्यावरचं भाष्य आहे आचार्यांचं. आम्ही शुद्ध व्हावं आणि इष्टम प्राप्स्याम, आम्हाला इष्ट त्याची प्राप्ती व्हावी. आता इथे इष्ट काय वेगळं आपल्याला सांगायला नको. हे जे शुद्ध जल आहे ते म्हणताय की मी त्या, ही जी ओंजळ आहे ती म्हणते मी त्या महासागरात विलीन होणार आहे. ही जी मिठाची बाहुली आहे ती म्हणते की मी त्या महासागरामध्ये बुडून जाणार आहे, मला स्वतंत्र अस्तित्व नको आहे. हा थेंबुटा म्हणतोय की मी त्या सागरात विलीन होणार आहे. एवढंच इष्ट आहे, आता काही दुसरं इष्ट काही शिल्लक नाही आहे. तर इथे आम्हाला घेऊन जा आणि भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम, आम्ही तुला प्रणाम करतो, असं इथे म्हटलेलं आहे. आपल्या इथे गीतेमध्ये 2 प्रकारचे मार्ग 8व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि एक मार्ग धूम्र मार्ग आहे, त्याला दुसरा अर्चिरा मार्ग असं म्हणतात. कोणी पहिला जो आहे तो धूम्र मार्ग जो आहे त्यालाच कोणीतरी चंद्र मार्ग, चंद्रयान मार्ग, पितृयान मार्ग असं सुद्धा म्हणतात. आणि जो दुसरा मार्ग आहे म्हणजे देह ठेवल्यानंतर जीवात्म्याचे जाण्याचे 2 मार्ग गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि तो देवयान मार्ग, पितृयान मार्ग, अर्चिरा मार्ग आणि दुसरा जो धूम्र मार्ग असं त्याचं वर्णन करतात. म्हणजे एका विशिष्ट कालामध्ये, ज्याला आपण पावसाळ्याचा काळ म्हणतो, तर या काळामध्ये ज्यावेळी आकाश ढगांनी भरलेलं आहे आणि रात्रीचा वेळ आहे, असा अंधाऱ्या वेळी मनुष्य जेव्हा देहत्याग करतो तर आणि त्याच्या शरीरात सुद्धा सगळं आता प्राण शरीर सोडून चाललेले असल्यामुळे सगळं कफ पित्त वात सगळे एकदम त्यांचं काय प्रबळ झालेले आहेत. आणि अशा वेळी जो देहांत होत असतो त्याच्यानंतर मनुष्याचा जीव, तो जो जीवात्मा असतो तो पितृलोकाकडे जातो असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि उत्तरायणामध्ये ज्यावेळी प्रकाश आहे, भरपूर प्रकाश आहे, ऊन आहे, ढग नाहीत आणि मनुष्याचं चित्त सुद्धा सावध आहे, ईश्वर स्मरणात मग्न आहे, अशा वेळी जेव्हा मनुष्याचा देहाचा अंत होतो त्यावेळी त्याचा जो जीवात्मा आहे तो अर्चिरा मार्ग हा तेजस्वी मार्ग आहे. त्या मार्गाने तो ब्रह्मलोकाकडे, ईश्वर लोकाकडे जातो. असे हे 2 मार्ग कल्पिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये असं हे काय माणसाच्या कोणाच्या हातात नसतं की आपला मृत्यू केव्हा व्हावा.
महाभारतामध्ये भीष्माचार्याने आपला मृत्यू थोपून धरलेला होता. ते बाणांच्या शय्येवर पडून होते, उत्तरायणाची वाट पाहत पडून होते, असं आपण वाचतो, वर्णन वाचतो. पण मनुष्याच्या हातात काही ही गोष्ट नसते. पण गीतेने असं सांगितलेलं आहे की कुठलाही असो, ज्यांनी कोणी ब्रह्माची उपासना केलेली आहे, तस्मात सर्वेषु कालेषु मा मनुस्मर्य युध्यच. तू माझी आठवण करून, कुठला का काळ असे ना तो, मग काय उत्तरायण असेल, दक्षिणायन असेल, आणखी काही का स्थिती असे ना, तू माझं स्मरण जर तुझ्या चित्तात असेल तर तू मला, दुसरी तुला गती काय, मलाच येऊन मिळशील, असं आश्वासन पण भगवान श्रीकृष्णांचं आहे. तर हे जे अग्नीचं स्वरूप म्हटलेलं, हा अग्निमार्ग, अर्चिरा मार्ग, याच्याबद्दल हे जसं गीतेत प्रतिपादन आहे, हे अग्नीचं जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल आणखी कोणी काही म्हटलेलं आहे का? वेदांमध्ये ही जी अग्निदेवता आहे तिची प्रार्थना केलेली आहे, हिचं काय स्वरूप वेदांनी पाहिलेलं आहे, असा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर 2 महत्त्वाचे उगम सापडले. एक उगम सापडला तो आर्य समाजाच्या साहित्यामध्ये सापडला आणि दुसरा योगी अरविंदांच्या साहित्यामध्ये सापडला. आणि ह्या दोन्ही ठिकाणी अग्नीचं जे काही स्वरूप वर्णन केलेलं आहे त्यावरून आपल्याला कळतं की ही प्रार्थना नेमकी काय आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी अग्नीचं जे स्वरूप वर्णन केलेलं आहे त्याचा थोडा परामर्श आपण घेऊया. एक अगदी दुर्मिळ असं पुस्तक, हे जीवन ज्योती नावाचं, मी माचनूरला होते तिथे बाबा महाराज आर्वीकरांचा जो ग्रंथ संग्रह आहे त्याच्यात लाहोरला प्रसिद्ध झालेलं हे अगदी एक जुनं आर्य समाजाचा ज्यावेळी बहर होता, बहराचा काळ होता, त्यावेळी हे श्री चमूपतीजी नावाचे एक चिंतक लाहोरचे, त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे, त्याचं नाव जीवन ज्योती असं आहे. आणि अग्नेय नय सुपथान हे जे याच्यावरचं त्यांनी अतिशय अप्रतिम सुंदर असं भाष्य या छोट्याशा पुस्तकामध्ये, या आर्य समाजाच्या प्रकाशनामध्ये मला सापडलं. तर त्यांनी मुख्यतः सामवेदाच्या आधाराने अग्नी ही संकल्पना आपल्या पूर्वजांची काय होती याच्या संबंधी त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अग्नी ही अंतरात्म्याची ऊर्ध्वगामी प्रेरणा आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः गीतेमध्ये म्हटलेलं आहे. जो कोणी उपासनेला, साधनेला सुरुवात करत असतो तो जगातल्या ज्या निम्न स्तरावरच्या, खालच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत त्याच्यातून तो वरती उठायचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे एक सुभाषित सुद्धा आहे की केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. म्हणजे नैसर्गिकरित्या अग्नीचा धर्म काय आहे तर वरती उठणं हा अग्नीचा धर्म आहे. त्यामुळे जो साधना करायला लागतो त्याच्या शरीरातलं जे अग्नितत्व आहे ते ऊर्ध्व दिशा पकडतं. नाहीतर काय आहे, शरीरातल्या ज्या निम्नस्तरीय प्रेरणा आहेत, कामप्रेरणा आहे, तिकडे तो अग्नी जर वळला तर मग ती प्रज्वलित होते आणि न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवत्मेव भूय एव अभिवर्धते असं म्हटलेलं आहे. की मग एकदा ती दिशा घेतली त्या अग्नीने तर मग त्या दिशेने तू जाईल. पण ही जी अग्नीची खरी प्रेरणा, त्याचं खरं स्वरूप जे आहे ते ऊर्ध्वगामी, म्हणजे उत्तमांगाकडे शरीराच्या जाणारं, उत्तमोत्तम प्रेरणांकडे जाणारं, श्रेष्ठतम प्रेरणांकडे मनुष्याला नेणारं असं हे याचं खरं स्वरूप आहे. चमूपतीजी असं म्हणतात की वेदांनी अग्नीचं वर्णन ही सोनेरी कुदळ आहे असं केलेलं आहे. अग्नी ही सोनेरी कुदळ आहे, परमार्थ मार्गावर चालणाऱ्याचा मार्ग प्रशस्त करणारी, त्याचा ज्ञानाचा रस्ता खोदणारी ही अग्नी नावाची एक सोनेरी कुदळ आहे. आणि ती कुदळ कोणाच्या हातात नसते, तिला आपण पाहिलं की स्वसंवेद्य आहे, तिला स्वतःचीच प्रेरणा आहे. ती तुमची वाट पाहत नाही, कुठे जिथे अनुकूल भूमी दिसेल ती आपलं काम सुरू करते. आपल्याला अनुभव येतो, कित्येक चांगल्या साधकांना अनुभव येतो की अपेक्षित रीतीने त्यांच्या आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक येतात, त्यांना वाट दाखवतात. ज्याला कोणाला तळमळ आहे त्याच्यासाठी हा जो अग्नी आहे हा ती सोनेरी कुदळ वाट मोकळी करत जाते. अग्नीला हव्यवाहन असं म्हटलेलं आहे, अग्नीला सखा असं म्हटलेलं आहे वेदांमध्ये, आणि अग्नीला खेळाडू असं पण एक नाव वेदामध्ये दिलेलं आहे. मोठा खेळाडू आहे, सगळ्यांना तो खेळवत असतो. म्हणजे चांगला खेळाडू कोण की त्याच्याभोवती सगळ्यांना नाचायलाच लागतं, असा हा खेळाडू आहे. तर अग्ने देवेषु प्रोवाच, तो म्हणतो की सर्व इंद्रियांचा मार्गदर्शक आहे. म्हणजे अग्नी आपल्याला सांगतो की अमुक इंद्रियांनी आपण काय करावं आणि काय करू नये. म्हणून अग्ने देवेषु प्रोवाच, तो सांगतो की जिभेने काय खावं काय खाऊ नये, डोळ्यांनी काय पाहावं काय पाहू नये,
या संबंधीचा जो विवेक आहे आतला त्याला अग्नी असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे, असं हे चमूपतीजी सांगतात. आणि एक वेगळं स्वरूप त्यांनी याचं वर्णन, अग्नीचं स्वरूप असं हे वर्णन केलेलं आहे. अंतरात्म्याची ऊर्ध्वगामी प्रेरणा असं ते हे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अरविंदांच्या विवेचनाकडे येण्यापूर्वी आपण वेदाचार्य सातवळेकर यांनी अग्नीच्या स्वरूपाचा जो अभ्यास केलेला आहे तो पण थोडा समजून घेऊया. त्यांनी पण मुख्यतः वेदांच्या आधाराने असं म्हटलेलं आहे की अग्नी अर्वन असा अग्नीला एक दुसरं नाव आहे. तो म्हणजे गतिशाली असा आहे, तो गतिमान आहे आणि ऊर्ध्वगामी आहे असं यांनी पण म्हटलेलं आहे. ते असं म्हणतात, वैश्वानरो वावृधे जागृबद्धी. ते म्हणतात की मानव संघामध्ये मनुष्यांचे जे संघ असतात त्यांच्यामधले जे जागृत लोक असतात, म्हणजे हा मानव संघ काय दिशेने आपल्याला जायला पाहिजे आहे असं वाटतं. म्हणजे समाजातले जे विवेकी लोक असतात, समाजातले जे ऋषी असतात, लोकांना मार्गदर्शन करणारे असतात, तर त्या जागृत लोकांच्या माध्यमातून हा अग्नी हा प्रकट होत असतो असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे. मर्त्येषु इदम अमृतम ज्योतिः असं ऋग्वेदाने म्हटलेलं आहे. हा जो अग्नी आहे हा मर्त्य माणसांमधली जी अमृत ज्योती आहे तो हा अग्नी आहे. आणि त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, दूळभ म्हणजे जो दबला जात नाही, इंग्रजीत ज्याला इन्व्हिन्सिबल म्हणतात, कशाने तो झाकोळला जात नाही. कितीही का गाढ अज्ञानाची मोठी छाया असेल, गडद पडदा असेल, केव्हा तरी तो भेदून वरती येणारच आहे. तर असा हा अग्नी आहे. आणि ते म्हणतात अग्नीला 10 बहिणी आहेत असं वेदांनी वर्णन केलेलं आहे. अग्नीला 10 बहिणी आहेत. कोणत्या 10 बहिणी? 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. कारण यांच्या माध्यमातून तो काम करत असतो. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय या बहिणींच्या सहकार्याने त्याचं काम चाललेलं असतं. त्याला 7 जिभा आहेत असं पण वर्णन आहे वेदांमध्ये. आणि या 7 जिभा म्हणजे अहंकार, मन, श्रोत्र म्हणजे ज्याच्यातून आपण श्रवण करत असतो, स्पर्श, रसना, नासिका अशा या सगळ्या जिभा त्याच्या. आणि यज्ञस्य धाम परमम गुहायत. तर या अग्नीच अत्यंत शुद्ध स्वरूपात, जसं आपण मुंडकोपनिषदात काल पाहिलं की अंतःशरीरे ज्योतिर्मयोही, तसं अंतःशरीरामध्ये गुहेमध्ये मनुष्याच्या आत जी गुंफा आहे त्याच्यामध्ये हा शुभ्र ज्योतिर्मय स्वरूपात अग्नी हा राहत असतो. अंगती, अग्नी हा शब्द तरी कसा आला? अंगती म्हणजे वर जो जाणार आहे तो अग्नी आहे. आपल्याला जे तंत्रशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना कल्पना आहे की मनुष्याच्या राजयोगामध्ये पुष्कळ सविस्तर वर्णन स्वामी विवेकानंदांनी याचं केलेलं आहे. मनुष्य देहामध्ये कुंडलिनी नावाची एक शक्ती ही मूलाधारामध्ये सुप्त स्वरूपात असते. आणि तिच्या ठिकाणी असलेलं जे अग्नितत्व आहे हे साधना करणाऱ्या लोकांच्या मध्ये हळूहळू ते पाठीच्या कण्यातून तो तिचा सुषुम्नेचा जो मार्ग आहे त्याच्यातून वरती जात एक एक ते चक्र, एक एक कमळ उमलवत सहस्रार चक्र म्हणजे मस्तकातलं जे चक्र आहे तिथपर्यंत तिचा प्रवास होतो. आणि तिथे मग सर्व विश्वामध्ये जो शिव भरून उरलेला विराट असा जो शिव आहे त्या शिवाशी या शक्तीचं मिलन होतं असं आपल्या योगशास्त्रामध्ये, राजयोगामध्ये, हठयोगामध्ये वर्णन आपण वाचतो. तर ही जी कुंडलिनी शक्ती आहे, ही जी ऊर्ध्वगामी शक्ती आहे, अंगती अशी जिची गती आहे, ती कुंडलिनी शक्ती हे त्या अग्नीचं एक स्वरूप आहे. आणि अध्यात्म मार्गावरचे साधक हे जे राजयोगी साधक आहेत ते या कुंडलिनी जगदंबेची उपासना करत परमात्म तत्वापर्यंत जातात. जे ज्ञानमार्गी साधक असतात ते सुद्धा काय करत असतात, ते जगातल्या सामान्य गोष्टींमधून आपलं चित्त काढून घेऊन ते पण वरतीच चाललेले असतात. ते त्या परमात्म तत्वाचा शोध घेण्यासाठी आपल्या बुद्धीच्या ज्ञानाच्या सर्व शक्ती एकवटत असतात. त्यांची पण गती ऊर्ध्वच असते. जे भक्ती मार्गी असतात त्यांची पण तीच गती असते. कुठल्याही आपण पाहिलं 2-3 दिवसापूर्वी की कुठल्याही मार्गाने तुम्ही जा, शेवटी मनाच्या पलीकडे माणसाचा प्रवास होत असतो आणि मग त्याला त्या परमात्म तत्वाचा बोध प्रथम त्याच्या अंतर्यामी आणि सर्वत्र असा होत असतो. तर असं हे अग्नीचं स्वरूप आपण पाहिलं. आर्य समाजातल्या अभ्यासकांनी जे मांडलेलं आहे ते, वेदाचार्य सातवळेकरांनी जे मांडलेलं आहे ते, आणि आता आपण येतो आहोत योगी अरविंदांना हे जे अग्नीचं स्वरूप दिसलं त्याच्याकडे आपण आता येतो आहोत. एक विदेशी पत्रकार होते
आणि त्यांच्याबरोबर योगी अरविंदांची चर्चा चाललेली होती. तर त्या चर्चेमध्ये योगी अरविंद असं म्हणतात की विज्ञानाने असं शोधून काढलेलं आहे की अणूची जी रचना आहे तर ती एखादं सौरमंडळ, सूर्य आणि त्याच्या भोवताली फिरणारे ग्रह, ही जशी रचना आहे तशीच अणूची पण रचना आहे. हा जो शोध आहे हा फार महत्त्वाचा शोध आणि विज्ञानाला परमार्थाच्या जवळ आणणारा शोध आहे असं योगी अरविंद म्हणतात. आणि ही जी शक्ती आहे त्या अणूच्या भोवताली, ते अणुगर्भाच्या भोवताली ते जे काही सूक्ष्म कण फिरत असतात त्यांच्या गती नियंत्रण करणारी ही जी शक्ती आहे, अणूंचं विघटन करणारी पण एक शक्ती आहे आणि अणूंचं संघटन करणारी पण शक्ती आहे. त्यातली जी सौर शक्ती आहे ही अणूंचं संघटन करणारी शक्ती आहे. आणि अणुशक्तीच्या विघटनातून विविध प्रकारचे त्याचे उपयोग आपण सर्व विज्ञानात पाहत असतो. पण जी सौर ऊर्जा आहे ही अणूंच्या संघटनातून निर्माण होणारी ऊर्जा आहे असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात की अग्नीचं 3 प्रकारचं स्वरूप हे आपल्या ऋषींनी पाहिलेलं आहे. योगी अरविंद सांगतात की जड अग्नी आहे. जड अग्नी म्हणजे ज्याला आपण सामान्य शेकोटी पेटवली त्याच्यातून जो निर्माण झाला हा जड अग्नी आहे. मग तो म्हणतो की विद्युत अग्नी आहे. विद्युत अग्नी हा अधिक सूक्ष्म आहे आणि सौर अग्नी पण आहे. आणि या सगळ्या अग्नींचा अग्नी, या सगळ्या अग्नींना जी उष्णता आहे त्या ठिकाणी ज्या क्रिया प्रक्रिया जी निर्माण करते अशा प्रकारची एक स्वसंवेद्य अशी जी जीवन शक्ती आहे ती तो पारमार्थिक अग्नी आहे असं योगी अरविंदांनी म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात की फिजिकल सन इज द सिम्बल ऑफ द सुप्रीम पॉवर. हा जो सूर्य आपल्याला दिसतो ही त्या अनंत चैतन्य शक्तीचं ते जणू काय एक जड अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि ऋग्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की अग्नी हे हा शक्तीचं बाळ आहे. म्हणजे ती जी परब्रह्म शक्ती आहे तिचं हे एक मूल आहे, तिचं कार्य करणारं हे एक मूल आहे असं म्हटलेलं आहे. तर असं अरविंदांना अग्नी जो दिसतो हा, ते असं म्हणतात की या जगामध्ये जे अवतरण होणार आहे, ईश्वरीय सत्तेचं जे अवतरण होणार आहे तर ते या अग्नी स्वरूपामध्ये होणार आहे. मनुष्याच्या शरीरातलं जे डिसेंट ऑफ द डिवाइन आणि असेंट ऑफ द सायके, मनुष्याची जी चेतना आहे ती ऊर्ध्वगामी होते, हे एक अग्नीचं स्वरूप आहे. आणि अवतरित होणारं नित्याचा ऊर्ध्वगामित्वाचा नियम सोडून अवतरित होणारी जी शक्ती आहे ती पण अग्नी स्वरूपच आहे. आणि या दोघांचं मिलन हे मनुष्याच्या ठिकाणी होत असतं. आणखी पुढे जाऊन ते असं म्हणतात की आपल्याला हे नामरूपात्मक जग सगळं दिसतं. म्हणजे हे घड्याळ याला विशिष्ट आकार आहे, हा तांब्या याला एक विशिष्ट आकार आहे. तर या जगात जे अनंत ऊर्जांचं नृत्य चालत असतं आणि या ऊर्जा हे सगळे स्थूल आकार धारण करत असतात. आणि ह्या ज्या स्थूल आकार धारण करणाऱ्या ऊर्जा यांना घडवणारा शिल्पकार म्हणजे अग्नी आहे. म्हणून नामरूपात्मक जे जग आहे, विशेषतः रूपात्मक जे आकारात्मक जे जग आहे त्याला हे जे वेगवेगळे आकार ऊर्जा घनरूप झाल्या आणि त्यांना ज्या कोणी आकार दिल्या ते अग्नितत्व आहे असं अरविंद सांगतात. हे समजून घ्यायला अवघड जरा अशी गोष्ट आहे, पण असं अग्नीचं स्वरूप त्यांनी हे म्हटलेलं आहे. टू हँडल अग्नी इज टू मॉडिफाय फॉर्म्स टू ट्रान्सफॉर्म मॅटर असं म्हटलेलं आहे की आकारांमध्ये रूप आकारांमध्ये बदल कशामुळे घडतात, या अग्नितत्वामुळे घडतात. वी आर अ लिटल ब्रीफ फ्लेम बिटवीन द सुपरकॉन्शियंट अग्नी ऑफ द हेवन्स अँड द सबकॉन्शियंट अग्नी ऑफ द अर्थ. ही जी पृथ्वी आहे तिच्यात पण एक सुप्त अग्नी आहे. आणि हेवन्स म्हणजे आपण ज्याला आपण अवकाश म्हणू, त्याच्या पलीकडचं जे काही स्थान आहे तिथलं जे श्रेष्ठतम तत्व आहे त्याच्यातला जो अग्नी आहे आणि हा पृथ्वी तत्वात सुप्त असलेला अग्नी आहे, त्याच्यामधला धागा म्हणजे मनुष्याच्या ठिकाणची हे जे अग्नितत्व आहे तो धागा आहे असं अरविंद म्हणतात. ओ फ्लेम, ओ अग्नी दॅट गोइस्ट टू द ओशन ऑफ हेवन टुवर्ड्स द गॉड, thou makest to meet together the godheads of the plains, the waters that are in the realm of light above the sun and the waters that abide below. असं संपूर्ण अस्तित्वाचं असं जे जर आपण एक क्षेत्र सगळं सलगच्या सलग असं एक क्षेत्र मानलं तर अगदी तळाच्या क्षेत्रापासून तर अगदी वरच्या क्षेत्रापर्यंत अग्नीचीच अनंत स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्यामध्ये तो आहे. आता जे पृथ्वीच्या
आवरणाखाली जे जीव आहेत त्याच्यामध्ये पण तो आहे, आणि आपण मनुष्याच्या पेक्षा जी श्रेष्ठ तत्व आहेत तिथे पण तोच आहे, असं हे सगळं वर्णन अरविंदांनी केलेलं आहे. आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं हिरणमय पात्राचं की मेंटल कॉन्शियसनेस म्हणजे मानसिक चेतना जी आहे ती एक प्रकारचा या अग्नीला अडसर निर्माण करत असते. वर जाण्यासाठी, श्रेष्ठतम तत्वांकडे जाण्यासाठी मानसिक चेतना अडचण निर्माण करत असते. कोणीतरी अरविंदांना एकदा असं विचारलं की आम्ही असं ऐकलेलं आहे की ज्याला प्रतिभा म्हणतात, जिनियस म्हणतात, की 99% पर्स्पिरेशन अँड 1% इन्स्पिरेशन. म्हणजे मोठ्या मोठ्या महान कलाकृती निर्माण होतात. कशा निर्माण होतात त्या? तर 99% पर्स्पिरेशन म्हणजे खूप कष्ट, खूप श्रम, खूप श्रम, खूप श्रम, आणि मग केव्हा तरी बारीकचं काहीतरी सापडत असतं. आपण तो कोण विद्युतचा शोध लावणारा एडिंग्टन किंवा आणखी कोणी जे लोक होऊन गेले, किती संशोधनं त्यांनी करावी. मादाम मेरी क्युरी किती ढीकच्या ढीक ते द्रव्यांचे शोधत शोधत त्यांना तो रेडियमचा कण हाताला लागला. तर जे फार प्रतिभाशाली कार्य जगात झाली त्याच्या मागे 99% परिश्रमच होते आणि 1% प्रतिभा होती असं लोक म्हणतात. तर तुमचं काय मत आहे, असं अरविंदांना एकाने विचारलं. तर अरविंद असं म्हणाले की मेंटल कॉन्शियसनेसच्या वरती भेदून जायला फार प्रयास पडले म्हणून ते 99% पर्स्पिरेशन लागलं. असं समजू नका की अत्यंत प्रतिभाशाली काव्य, अत्यंत प्रतिभाशाली वैज्ञानिक शोध हे करण्यासाठी माणसाला 99% श्रमच करावे लागतात, ही आजपर्यंतची समजूत चुकीची आहे. ज्या कोणाला मनुष्याला मन के उस पार जाता येतं, मन ओलांडून जाता येतं, त्याच्यासाठी ही सगळी सृष्टी आपली रहस्य त्याला सांगायला उत्सुक आहे. तो जर मनाच्या पलीकडे जाऊ शकला, म्हणजे ध्यान साधना कशासाठी करतात? मनाच्या पलीकडे जाण्यासाठी करतात. जिथे मन हे अमन होतं तेथं मनरूपी पटू फाटे, मनाचं अस्तित्व विरघळून जातं, नाहीसं होतं. तर अरविंद म्हणतात की ज्यावेळी तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊ शकाल आणि त्या अथांग विलक्षण जगातल्या चेतनेशी, त्या प्रतिभेशी तुमच्या या जीवाची छोटीशी प्रतिभा एकरूप होऊन जाईल, तेव्हा मग श्रम आणि परिश्रम या सगळ्याची काय आवश्यकता नाही. थेट तुम्ही तिथून ज्ञान असं पकडून खाली आणू शकता. जे तुम्हाला ज्ञात करून घ्यायचंय ते थेट असं पकडून खाली आणू शकता, जर तुम्हाला मन हे अमन करता आलं तर. आणि मन अमन कसं करायचं याची साधना आपण पाहिलेली आहे की एका जागी शांतपणे बसावं आणि मनामध्ये कसे कसे तरंग उमटतात याच्याकडे शांतपणे पाहावं. आणि अरविंद म्हणतात की विचार तर बाहेरून येत असतात, सगळीकडून विचार येत असतात. आपण स्वतः भोवताली असं एक आवरण घालावं की आता काय विचार काही नाही, ते जरा बाजूला ठेवलेले आहेत. आता हा जो काही काळ मी बसलेलो आहे याच्यात मी विचार करण्यासाठी बसलेलो नाही, तर माझी ही जी चेतना आहे ही भगवत चेतनेशी एकरूप व्हावी यासाठी म्हणून मी बसलेलो आहे. याच्यात आता विचारांना काही जागा नाही आहे. असं मनुष्य जेव्हा बसतो तेव्हा त्याची केव्हा तरी कोणत्या एका शुभक्षणी त्याची चेतना ही भगवत चेतनेशी एकरूप होत असते. आणि मग भगवत चेतनेला जे जे काही ज्ञात आहे, तिला जे जे काही मिळते ती सर्वज्ञच आहे, ऑमनिसायंट, ऑमनिपोटेंट अशा प्रकारची ती आहे. तर मग तिला जे जे काही उपलब्ध आहे ते या सगळ्या व्यक्तीला उपलब्ध होतं. मागे मला वाटतं कदाचित मी सांगितली असेल गोष्ट आपल्याला, भाऊसाहेब महाराज उमदीकर नावाचे एक मोठे संत होऊन गेले. म्हणजे गुरुदेव रानडे यांचे ते गुरु, निंबाळचे गुरुदेव रानडे त्यांचे ते गुरु. आणि गुरुदेव रानडे हे फार मोठे विद्वान आणि त्यांचा डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याबरोबर संबंध होता. त्यांना यांच्याविषयी मोठं वात्सल्य असं वाटत असे. तर ॲनी बेझंटना कुतूहल होतं की हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात, यांचे गुरु कोण. तर मग यांचा पत्रव्यवहार काही झाला आणि यांनी आपल्या गुरूंचं एक छायाचित्र डॉक्टर ॲनी बेझंट यांना पाठवलं. तर मग त्यांचं उत्तर आलं, त्यांना इंग्रजीतून उत्तर आलं अर्थातच, की यू आर इन राईट हँड्स, तुम्ही योग्य व्यक्तीच्या हातात आहात आणि तुमचं बरोबर मार्गदर्शक योग्य आहेत तुमचे. आता हे गुरुदेव रानडे जेव्हा गावी गेले आपल्या तिकडे, ते इंचगेरीला काही वेळा राहायचे, तर त्या गुरूंच्याकडे गेले आणि ते इंग्रजी पत्र त्यांच्याबरोबर होतं. आता हे जे भाऊसाहेब उमदीकर महाराज यांना काही इंग्रजी वगैरे काही येत नव्हतं, पण ॲनी बेझंट यांनी पत्रामध्ये जे जे काही लिहिलं होतं सर्व तपशील यांनाच तू सांगायची आवश्यकता नाही, मला माहिती आहे म्हणाले, असं लिहिलंय ना त्यांनी.
तर ते तुम्हाला कसं कळलं, तुम्हाला तर काय इंग्रजी येत नाही. ते म्हणाले, अरे तुझी इंग्रजी, तुझं फ्रेंच, तुझी आणखी कसली भाषा, ह्या सगळ्या भाषा ज्यांनी निर्माण केल्या ना त्याच्याशी माझा थेट संबंध आहे. त्यामुळे अमुक एक भाषा मला काही ज्ञात व्हायला पाहिजे, तुझ्यासारखं अ आ इ ई किंवा ABCD शिकायला पाहिजे असं काही नाही. भाषेच्या पलीकडे जे भाषेचं अंतरंग असतं ते मला हस्तगत आहे ना. मग मला काही तुझ्यासारखं भाषा शिकण्याची आवश्यकता नाही आहे. तसं ईश्वरीय चेतनेमध्ये जे ज्ञान आहे, विविध प्रकारचं ज्ञान आहे, तर ते ईश्वरीय चेतना ज्याच्यात प्रतिष्ठित होते अशा व्यक्तीला ते ज्ञान सगळं आपोआपच उपलब्ध होत असतं. आणि कोणामुळे? आता आपण पाहिलं की हे अग्नितत्व आहे. मनुष्यामध्ये ईश्वरीय चेतना ही अग्नि स्वरूपात काम करते. ते उदाहरण देतात की आपण जेव्हा एकाग्रता करतो तेव्हा तिथे कुठलंही एक सामान्य सूर्यकिरण सुद्धा आपण जर एकाग्र केले, भिंगातून एका ठिकाणी एकाग्र केले, तर आपण पाहतो की कागद जळतो. तर मनुष्याची जी आंतरिक शक्ती आहे ती जेव्हा एकाग्र केली तर तिथे उष्णता निर्माण होते. एक प्रकारची जे साधना करतात एकाग्रतेची त्यांना अनुभव आहे की अशा प्रकारची एक उष्णता मनुष्याच्या शरीरामध्ये विविध शरीराच्या भागांमध्ये निर्माण होते. आणि जे योगी असतात त्यांना तर तो अग्निवश असतो. आपण ज्ञानेश्वर महाराजांची ती गोड गोष्ट मी काय आपल्याला सांगायला नको, आपल्याला माहिती आहे की आळंदी गावानी त्यांना ते मांडे भाजण्यासाठी काय असतं ते खापर द्यायचं नाकारलं. तर हे म्हणाले काय काळजी करू नको, तयारी कर. मुक्ताईला म्हणाले तयारी कर. आणि स्वतःच्या पाठीमध्ये तो अग्नी योग मार्गाने अग्नी निर्माण केला आणि त्याच्यावर मांडे भाजले. हा काही चमत्कार नव्हे, तर ही अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. असं होऊ शकतं. अनेक योगी आणि अनेक साधकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग की अग्नी हे तत्व त्यांनी कशा प्रकारे हाताळलं, कशा प्रकारे त्यांना वश होतं, हे याची अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगू शकेन. पण असं आपण हे अग्नितत्वाचं स्वरूप पहिल्यांदा आपण पाहिलं की हे योगाचार्य सातवळेकरांनी कसं पाहिलेलं आहे, आर्य समाजाने हे कसं पाहिलं, योगी अरविंदांना ते कसं अनुभवाला आलं. आता या प्रकाशामध्ये जेव्हा आपण हा श्लोक पाहतो, अग्ने नय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान, तू तर सर्व जाणणार आहेस. तर मग हा जो अग्नी आहे, काल आपण पाहिलं ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. जे काही कर्म आणि त्याच्या मागची अहंता असते, कर्मफलाचा मधू आणि त्याचा आस्वादू, ह्या दोन्ही गोष्टी हा जो ज्ञानाग्नी असतो तो भस्मसात करत असतो. हीच प्रार्थना इथे केलेली आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की काही वक्रता थोडी जर शिल्लक असेल, काही अशुद्धी थोडी शिल्लक असेल तर तू ती जाळून टाक. कृष्णाने जसं त्या कुब्जेटच्या ती किती ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी 7 का 8 ठिकाणी म्हणे वाकडी होती, तिच्या हनुवटीला धरलं आणि असं उभं केलं, त्याबरोबर तिची वक्रता सगळी दूर होऊन गेली. डॉक्टर लक्ष्मी कुमारी म्हणून कन्याकुमारीला एक विवेकानंद केंद्राच्या अध्यक्षा होत्या. तर त्या एकनाथजी रानड्यांबद्दल असं सांगत होत्या. ते म्हणाले की आम्ही सर्वजण आपापले तऱ्हेचे गुण दोष सगळे घेऊन आणि आग्रह सुद्धा चित्तातले सगळे घेऊन आम्ही त्यांच्याकडे जायचो. आणि ते काय करायचे, असं काहीतरी जादू त्यांच्यामध्ये होती की आमच्यातल्या सगळ्या वक्रता त्या दूर होऊन जायच्या. ती जादू त्यांच्या ध्येयाच्या अग्नीमध्ये होती. जो अग्नी त्यांच्या हृदयात धगधगत होता, ती स्वामी विवेकानंदांचे विचार ब्रह्मांड भेदून पैलाड नेऊ, ही त्यांच्या अंतःकरणातला तो अग्नी होता. आणि त्याच्यात आमच्या मनातलं जे काय बारीक सारीक परस्परांबद्दलचं कल्मश, कटुता, शंका, आम्हाला जमेल का नाही जमणार, हा मार्ग बरोबर आहे का तो मार्ग बरोबर आहे, या सगळ्या शंका त्या ध्येयाच्या अग्नीमध्ये विसर्जित होत असत. म्हटलं तसं अग्नितत्वाची अनंत रूप आहेत, त्याच्या ध्येय स्वरूप सुद्धा हा अग्नी आहे. ध्येय स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, निम्न स्तरावर आहे, श्रेष्ठ स्तरावर आहे, कल्याणकारक आहे, विनाशक आहे. आणि विनाश काही वाईट नाही. कोणीही असं म्हणत नाही, कितीही घरच्या माणसावर प्रेम असलं तरी हे आमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीचं शव आहे म्हणून हे जाळू नका असं कोणी म्हणतं का? केव्हा तरी त्याला अग्नी देणं आवश्यक आहे हे प्रत्येकाला कळत असतं. त्यामुळे तो अग्नी सुद्धा अत्यंत पावक आणि महत्वाचा आहे, जो स्मशानभूमीत असतो तो. तर अशा अनंत रूपांमधल्या अग्नीची पूजा या पूजकांनी केलेली आहे. आणि भूयिष्ठाम ते नम उक्तिम विधेम असं म्हणून त्याला प्रणाम केलेला आहे. तर अग्ने नय सुपथा राये अस्मान,
आम्हाला तू संपत्ती दे. कशाची संपत्ती दे? आपण पाहिलं की मृत्यूच्या क्षणी कोणी काही बँक बॅलन्स काही मागत नाही आहे या अग्नीकडे, की माझ्या बँकेमध्ये पुष्कळ पैसे असू देत असं मागणं नाही आहे. तर काय मागणं आहे? कसली संपत्ती याला पाहिजे? जीवात्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा तो उत्तम संस्काराचं संचित घेऊन पुढे जात असतो. तर माझ्यातलं जे अशुद्ध काय नकारात्मक संस्कार असतील ते जाऊ दे आणि उत्तम संस्काराचं संचित घेऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला जाईन आणि अशा रीतीने एका जन्मी कुठल्या तरी मी त्या परमात्म तत्वाला मिळून जाईल. याच्यासाठी तू मला मदत कर आणि या मार्गात जे जे काही असेल त्याचा विनाश कर, अशी प्रार्थना या ऋषींनी केलेली आहे. आणि याच्याबरोबरच हे ईश उपनिषद यातला हा शेवटचा श्लोक आहे आणि त्याची समाप्ती इथे होते. एक मोठा प्रवास आपण पाहिलेला आहे. अगदी सुरुवातीपासून या उपनिषदाच्या शांती मंत्र स्वस्ती मंत्रापासून आपण सुरुवात केली. ओम पूर्णमदः पूर्णमिदम इथपासून सुरुवात केली. या जगतामधी कर्मे करतची शतवर्षे जगण्याचा, हाच मार्ग रे तुझसी मित्रा, दुसरा अन्य नसाचा. कर्म तुला नच बंधनकारक, फल इच्छा बांधी रे, म्हणून मित्रा असंगतेने कर्म करीत जा सारे. असा प्रवृत्तीपर पुरुषार्थपर असा संदेश देणारं हे उपनिषद, संतुलनाचा संदेश देणारं उपनिषद. बाबा फक्त विज्ञान आणि फक्त अध्यात्मज्ञान ह्यापैकी कुठल्या तरी एकाच्याच मागे लागलात तर काही खरं नाही. या दोन्हीचा समतोल पाहिजे. संभूती आणि विनाश यांचा समतोल पाहिजे. असं हळूहळू आपल्या या इहलोकामध्ये जीवनामध्ये आपण परमश्रेय कसं प्राप्त करून घ्यायचं याची वाट या उपनिषदांनी आपल्या पुढे स्पष्ट केलेली आहे. ती जरा आणखी तपशिलामध्ये पूर्णतः उद्या आपण एकदा पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत पाहू. कशासाठी? आपण प्रारंभापासून आग्रहाने हे म्हणतो आहोत की आम्हाला वेदांत वाचस्पती व्हायचं नाही आहे. आम्हाला हे उपनिषद अशासाठी अभ्यासायचं आहे की त्याचं प्रतिबिंब, त्याचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये पडला पाहिजे. आम्हाला घटापटांच्या लटपटीमध्ये काही रस नाही आहे. आम्हाला आमचं जीवन उज्ज्वल आणि चांगलं व्हायला पाहिजे. अंतर मम विकसित करो अंतरतर हे, निर्मल करो उज्ज्वल करो. असं निर्मल आणि उज्ज्वल पुरुषार्थी असं जीवन जगण्यासाठी ईश्वराशी एकरूपतेने कसं जगावं हे समजण्यासाठी म्हणून आपण या उपनिषदाचा अभ्यास करतो आहोत. तर उद्या त्याची सांगता आपण करूया. आज आतापर्यंत या उपनिषदातल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ आपण क्रमशः पाहिलेला आहे. तर आज इथे आपण विराम घेऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. दोन तीन महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी मी